नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनायक चौगले पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा पेपर झाला। पेपर पाहिल्यावर असे लक्षात येते की पेपरची काठिण्य पातळी जरा जास्तच आहे। विशेष करून गणित घटक चॅलेंजिंग होता। तोच घटक आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। तुम्ही कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा, तो खूपच तुमच्या फायद्याचा ठरणार आहे। चला सुरू करूया आजचे गणित विषयाचे प्रश्न। आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा। 4 विधान दिलेले आहेत आणि त्यातील चुकीचे विधान ओळखायला सांगितलेले आहे। पहिलं विधान आपण वाचूया, प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक मूळ संख्या असते। बघा, पहिलं विधान बरोबर आहे। कारण का तर नैसर्गिक मूळ संख्या, नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात तर 1 पासून 1 2 3 4 अशा क्रमाने अनंतापर्यंत या नैसर्गिक संख्या असतात। त्यामुळे मूळ संख्या 2 येऊ दे, 3 येऊ दे, 5 येऊ दे, ह्या नैसर्गिक संख्या सुद्धा असतात। त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे। दुसरं वाक्य बघा, प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते। आता वास्तव संख्या कशापासून बनतात तर परिमेय अधिक अपरिमेय या दोन्ही संख्या मिळून वास्तव संख्या बनतात। त्यामुळे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे, कारण परिमेय संख्या हा वास्तव संख्येच्या आत येणाराच भाग आहे। त्यामुळे हे वाक्य सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर तिसरं वाक्य आहे बघा, कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या असते। आता मूळ संख्या कोणत्या पण दोन घेऊन बघा तुम्ही, उदाहरणार्थ 3 अधिक 5 घेऊन बघा, किती येतात 8 येतात, समसंख्या येते। 5 अधिक 7 घेऊन बघा, किती येतात 12, समसंख्या येते। परंतु जर इथं 2 ही मूळ संख्या घेतली तर 2 अधिक 5 किती येतात बघा 7, ही मात्र विषम संख्या आली। जेव्हा जेव्हा आपण 2 ही मूळ संख्या घेऊ तेव्हा तेव्हा येणारं उत्तर हे काय असेल, विषम संख्या असेल। त्यामुळे हे वाक्य काय येणार आहे, चुकीचं येणार आहे। कारण कोणत्याही विचारलंय त्यांनी 2 हा अपवाद त्यामध्ये दिलेला नाही। 2 हा अपवाद त्याने दिला असता तर हे वाक्य कदाचित बरोबर आलं असतं। पण कोणत्याही जेव्हा आपण 2 ही मूळ संख्या घेतो तेव्हा हा नियम इथं चुकीचा ठरतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। तरी पण आपण चौथा पर्याय पण बघू, जोडमूळ संख्यांचा मसावी 1 येतो। आता आपण जोडमूळ संख्या कोणाला म्हणतो, ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते। उदाहरणार्थ आपण घ्या 3 आणि 5 ह्या जोडून आलेल्या मूळ संख्या आहेत आणि ह्यांच्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या येते ती म्हणजे 4, म्हणून ह्या जोडमूळ संख्या। आणि मग कोणत्याही मूळ संख्यांचा मसावी त्यांचे विभाजकच पडत नाहीये, त्यांचा विभाजक म्हणजे एक तर तोच असतो किंवा 1 असतो। आणि मग लहानात लहान विभाजक कोणता असणार, 1 असणार। म्हणून जोडमूळ संख्यांचा मसावी काय येणार 1, म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना टिंबटिंब म्हणतात, काय म्हणतात असं विचारलेलं आहे। तर परिमेय संख्यांची बेरीज 0 कधी येते, समजा मी इथं -12 घेतलं, याची बेरीज कधी 0 येणार, ह्याच्यामध्ये जेव्हा मी +12 करणार तेव्हा याची बेरीज 0 येणार। किंवा इथं मी +5 घेतलं, त्याच्यामधून मी -5 मिळवले तेव्हा त्याच्यामध्ये काय होणार, बेरीज 0 येणार। म्हणजेच -12 आणि +5 ह्या कोणत्या प्रकारच्या संख्या होतात हा प्रश्न विचारला तर याचं उत्तर येईल विरुद्ध संख्या आहेत। कारण जेव्हा एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असते आणि त्यांची बेरीज 0 येते तेव्हा त्या एकमेकीच्या विरुद्ध संख्या असतात। म्हणून ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात। त्यानंतरचं गणित आहे, एका टोपलीत काही फुले आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात, तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली तर 10 फुले उरतात, तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती। आता काय करायचं, पर्याय बघा 30 28 80 आणि 84। यातलं आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा आपण 12 मुलांना वाटतो तेव्हा या पर्यायाला प्रत्येकाला 12 ने एकदा भागायचं आणि त्यावेळी बाकी किती उरली पाहिजे, 8 उरली पाहिजे। त्याचबरोबर या पर्यायाला प्रत्येक वेळा काय करावं लागेल, 14 मुलांना वाटल्यात म्हणून 14 ने एकदा भागावं लागेल आणि त्यावेळी बाकी किती उरली पाहिजे, 10 उरली पाहिजे। असा कोणता पर्याय आहे हा आपण शोधायचा आहे। आता 30 ला जर 12 ने भागलं तर 12 दुनी 24, किती फुलं उरणार, 6 फुलं उरणार, पण आपल्याला किती उरली पाहिजेत, 8 फुलं उरली पाहिजेत। त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होईल। 28 वाटली तर बाकी किती उरणार, 12 दुनी 24, 4च फुलं उरणार, आपल्याला 8 उरली पाहिजेत, त्यामुळे हा पण पर्याय कॅन्सल होईल, बरोबर। त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे 80। बघा 12 पंचे 60, 12 संग 72, 72 फुलं 6 फुलं वाटली तर किती फुलं उरणार, 8 फुलं उरणार, बरोबर। हा इथं लागू झाला। पण त्याचबरोबर आपल्याला 14 ने भागल्यानंतर 10 पण बाकी उरली पाहिजे, हा पण नियम इथं लावला पाहिजे। मग 14च्या पाड्यामध्ये 14 पंचे 70, मग 80तून 70 गेले 10 राहतात, म्हणजे इथं 8 फुलं आणि 10 फुलं राहतात, जे की हे दोन्ही संख्यांना लागू होतात। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक C 80 फुले, म्हणजे त्या टोपलीमध्ये कमीत कमी 80 फुले असतील। त्यानंतरचं गणित आहे बघा, 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास
मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी लागेल? काळ कामावरचं गणित आहे. आपल्याला पहिल्यांदा इथं काय करावं लागेल? पूर्वीचे मजूर काय करूया? पूर्वीचे मजूर एक्स मानू आपण आणि नंतरचे वाय मानू. आता बघा, पूर्वी एक्स मजूर होते तेव्हा किती दिवस लागत होते? 60 दिवस लागत होते. आता वाय मजूर 36 दिवसांमध्ये आपल्याला वाय मजूर लागणार आहे, बरोबर? म्हणजे इथं काय करावं लागेल? वाय मजूर असतं. आता आपल्याला इथं वाय मजुरांची काय करायची आहे? संख्या नेमकी किती लागेल हे काढायचं आहे. इथं जर बघितलं तर चलन कोणतं आहे? तर व्यस्त चलनाचं गणित आहे. कारण जेव्हा मजुरांची संख्या कमी होते तेव्हा दिवसांची संख्या काय होणार? वाढणार आहे. आणि मजुरांची संख्या कमी वाढल्यानंतर दिवसांची संख्या काय होणार आहे? कमी होणार आहे. मग आता आपण काय करायचं? व्यस्त चलन असल्यामुळे आपण तिरकस गुणाकार करायचा. म्हणजेच काय? तर 60 गुणिले वाय बरोबर काय येणार? एक्स गुणिले 36 येणार, बरोबर? मग आता काय करायचं आपल्याला? हे जे एक्स 36 गुणिले आहे तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले होणार. म्हणजे 36 भागिले झाले बरोबर काय होणार? एक्स होणार, बरोबर आहे का? हे जे 36 गुणिले होते ते भागिले झाले. म्हणजे एक्स बरोबर 60 गुणिले वाय छेद 36. बघा, याला संक्षिप्त रूप द्या. 12 त्रिक 36, 12 पंचे 60. म्हणजे एक्स जे मजूर होते त्यात त्याची किती पट करावं लागेल? 5/3 पट करावं लागेल. म्हणजे एवढे मजूर आपल्याला वाढवावे लागतील. म्हणजेच काय? एक्सची आणि वाय ची तुलना कधी बरोबर होणार? तर जेव्हा याला आपण 5/3 न गुणणार आहे. 5/3 म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर येईल. 5/3 पट मजूर आपल्याला वाढवावे लागतील, तेव्हा हे दिवस 36 पर्यंत कमी येणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल डी. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची अनुक्रमे मापे 60 अंश आणि 130 अंश आहेत. त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल असं विचारलंय. जरासा फिरवून प्रश्न विचारलाय. त्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म माहिती पाहिजे. तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म काय? त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजे समजा हा जर एखादा त्रिकोण असेल, हा त्रिकोण असेल आणि हा जर त्रिकोणाचा बाह्य कोन असेल, हा बाहेरचा कोन असेल, तर याचं माप एक्स असेल तर या दुरस्थ आंतरकोन म्हणजे त्याच्यापासून दूर जे आंतरकोन आहेत त्रिकोणाचे त्याच्या बेरजे होतं. हा वाय असेल आणि हा झेड असेल तर एक्सचं माप काय असतं? एक्स बरोबर वाय अधिक झेड असतं, बरोबर आहे का? म्हणजेच याचा अर्थ काय होणार आहे? तर उरलेला जो कोन आहे तो 180 मधून वजा केला तर आपल्याला त्याचं काय मिळणार आहे? त्रिकोणाचा कोणता प्रकार आहे हे समजणार आहे. मग समजा हा जर आता 60 आहे, समजा हा कोन 60 अंश असेल तर त्याचा दुरस्थ आंतरकोन पण काय असणार आहे? 30 असतील असे मानू आपण. म्हणजे 60, त्यांची दोन्हींची बेरीज 60. मग उरलेला काय असणार आहे? 180 वजा 60. 180 वजा 60 म्हणजे 120 असणार. म्हणजे त्रिकोणाचा हा कोन 120 अंश असणार. म्हणजेच हा कोणाचा कोणता प्रकार आहे? विशाल कोन आहे. म्हणजेच हा त्रिकोण कुठला आहे? विशाल कोन त्रिकोण येईल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक बी, विशाल कोन त्रिकोण. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? पर्याय दिलेले आहेत. काय करायचं? आपण एक नॉमिनल एक बाजू मानू. चौरसाची बाजू 10 असेल, चौरसाची बाजू ते क्षेत्रफळ किती असणार? 100 असणार आहे, बरोबर आहे? कारण क्षेत्रफळ सूत्र काय? बाजूचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग 100. आता बाजू 10% वाढवली. 10% वाढवली म्हणजेच किती? 10/10% म्हणजे 10 गुणिले 10/100 येणार. ह्याला ही शून्य जाईल, बरोबर आहे का? ह्याला ही शून्य जाईल म्हणजे उत्तर किती येईल? 1. म्हणजे बाजू किती न वाढणार? 1 न वाढणार. म्हणजे बाजू किती होणार? 11 होणार. 10% क्षेत्रफळ वाढवल्यामुळं बाजू 10% बाजू क्षेत्रफळ वाढवल्यामुळे बाजू 1 न वाढली. इथं मग 11चं जर बाजू असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती येणार? 11चा वर्ग म्हणजे 121. म्हणजे जे क्षेत्रफळ 100 होतं ते किती झालं? 121 झालं. म्हणजे 100 मध्ये कितीची वाढ झाली? 21 ची वाढ झाली. म्हणजेच 21% वाढ झाली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए, 21%. त्यानंतरचं गणित आहे, नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% वाढवल्यामुळे खप 15% कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती? तर शेकडा वाढ किंवा घट. आता हे गणित दोन प्रकारे सोडवता येते. एक तर सूत्र माहिती असेल तर डायरेक्ट आपल्याला सूत्राप्रमाणे सोडवता येते. जर सूत्र माहिती नसेल तर आपल्याला एखादी ठराविक किंमत मानून त्याच्यामध्ये काय बदल झाला हे आपल्याला पाहावं लागेल. आपण दोन्ही प्रकारे पाहूया. पहिल्यांदा आपण सूत्रानुसार. सूत्र काय आहे बघा, तर सूत्र आहे वाढ, सुरुवातीला वाढ झाली म्हणून वाढ घेतले, वाढ वजा घट वजा वाढ गुणिले घट भागिले 100. हे याचं जे उत्तर येईल ते आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार. आता काय वाढ किती आहे? 25%ची वाढ आहे. घट किती झाली आहे? तर 15%ची घट झाली. वजा वाढ किती? 25 गुणिले घट किती? 15 भागिले 100. बघा 25 1 25, 25 चौक 100, 4 1 4,
4 त्रिकम 12, बाकी राहिले 3, दशांश चिन्ह घेतलं, त्यानंतर 4 7 28, बाकी 2 राहिले, 20 झालं, 4 5 20 म्हणजे 3.75. ह्याचं उत्तर किती येणार? ह्याचं उत्तर 10 येणार. 10 वजा 3.75 म्हणजेच किती येणार? 6.25. आणि ह्याला धनचिन्ह असल्यामुळे ह्याचं उत्तर सुद्धा काय येणार? धन येणार. म्हणजे 6.25% काय होणार आहे? धन म्हणजे वाढ होणार आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, हे याचं उत्तर येईल. समजा परीक्षेच्या वेळी आपल्याला सूत्र आठवलं नाही तर आपल्याला काय करावं लागेल? एक दुसरी पद्धत पण आहे. तर काय करायचं? एखादी संख्या म्हणजे 1 रुपयाला 1 तिकीट म्हणू आपण, अशी आपली 100 तिकीट खपली. 1 रुपयाला 1 तिकीट होतं, 100 तिकीट खपल्यावर आपल्याला किती रुपये मिळणार? 100 रुपये मिळणार. असं आपण हे मानू फक्त. जर आपल्याला सूत्र नाही आठवलं तर मानून गणित करायचं. 100 रुपयाला 100 तिकीट, बरोबर आहे? 100 तिकीट 100 रुपयाला. मग तिकिटाची किंमत 25% वाढवली, म्हणजे 1 रुपयाचं तिकीट 1 रुपये 25 पैसे झालं. म्हणजे 1 रुपयाचं तिकीट किती झालं? 1 रुपये 25 पैसे झालं. आणि 100 तिकीट जी होती त्याचा खप कमी झाला, 15% कमी झाला. म्हणजे 100 खपत होती, तिथे किती खपणार आता? 85 तिकीट खपणार. मग या दोन्हींचा आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. येणारे पैसे जर 100 रुपये आपल्याला आधी मिळत होते त्याच्यापेक्षा जर जास्त असतील तर आपल्याला इथं फायदा झालाय. आणि किती रुपये फायदा झालाय? जेवढे पैसे जास्त मिळाले तेवढा फायदा झाला. जर कमी आला तर आपल्या उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. मग यांचा गुणाकार करू. 1.25 गुणिले 85, तर किती उत्तर आहे बघा? येते बघा. तर याचं उत्तर येणार आहे एवढे. याचं उत्तर येणार आहे. गुणाकार करून बघा. 106.25 एवढे याचं उत्तर येणार आहे. म्हणजेच काय? तर 6 रुपये 25 पैसे काय झाले? 100 रुपयेपेक्षा इथं ज्यादा मिळालेले आहेत. म्हणजेच आपल्याला 6.25 ची काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने जरी उत्तर सोडवलं तुम्ही तरी सुद्धा तेवढंच उत्तर आपलं येणार आहे. त्यानंतरचं गणित आहे बघा. ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षात 8,780 रुपये व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते? गणित मोठं वाटतंय पण तितकंच ते सोपं पण आहे, पण ते आपल्याला समजलं पाहिजे. आता काय करायचं बघा, इथं अशा वेळी काय करायचं? तर दर एकच आहे आणि कर्जाची रक्कम पण एकच आहे. मग काय करायचं? 2 वर्षामध्ये एवढे रुपये भरावे लागतात आणि 5 वर्षामध्ये एवढे रुपये भरावे लागतात. वर्षामध्ये अंतर कितीच आहे? तर 2 वजा 5 वजा 2 केलं तर 3 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये हिला किती रुपये ज्यादा भरावे लागले हे आपण काढायचं. म्हणजे 3 वर्षाचे व्याज आपल्याला मिळेल. 3 वर्षाचे व्याज मिळेल आपल्याला. मग 3 वर्षाचे व्याज कसं काढायचं? तर हिला भरावे लागल्यात 11,200 रुपये आणि हिला 2 वर्षामध्ये भरावे लागल्यात 8,680 रुपये. यांची वजाबाकी केल्यानंतर 3 वर्षाचे ज्यादा व्याज आपल्याला लक्षात येईल. मग किती येते बघा? 0 0 गेले राहिले 0, 10 8 गेले राहिले 2, हाचा परत दिला 12 7 गेले राहिले 5, हाचा परत दिला 11 9 गेले राहिले 2, म्हणजे 2,520 रुपये हे व्याज काय झालं? 3 वर्षाचं झालं. बरोबर आहे? 3 वर्षाचं व्याज एवढं झालं तर एका वर्षाचं व्याज आपण काढू शकतो. एका वर्षाचं व्याज किती येणार? तर ह्याला भागिले किती करावं लागेल? 3 करावं लागेल. म्हणजे आपल्याला एका वर्षाचं व्याज मिळेल. म्हणजे किती मिळेल? 3 8 24, बाकी राहिला 1 3 4 12 3 0 0, म्हणजे 840 रुपये हे एका वर्षाचं व्याज होईल. मग आपल्याला इथं 2 वर्षाची रक्कम दिलेली आहे. मग आपण आता 2 वर्षाचं व्याज करू आणि ते ह्याच्यातून वजा करू. म्हणजे 2 वर्षाचे व्याज किती होणार? तर गुणिले 2 वर्षाचे. 2 वर्षाचे व्याज किती होणार? तर बघा 2 0 0 2 8, हाचाला 2 8 8 2 16, म्हणजे 1,680 रुपये 2 वर्षाचे व्याज आहे. हिनं 2 वर्षामध्ये किती भरल्या ज्योतीनं? 8,680 रुपये. त्यातून जर आपण ही व्याज वजा केलं तर आपल्याला मुद्दल लक्षात येईल. म्हणजे किती होणार? 8,680 वजा 1,680. 0 गेले, 8 8 गेले राहिले 0, 7 6 गेले राहिले 0, 8 गेले राहिले 7, म्हणजे 7,000 रुपये तिची काय होती? मुद्दल होती. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ए, 7,000 रुपये येईल. त्यानंतर पुढील गणित आहे. सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या यांचा गुणाकार किती? अगदी सोपं गणित आहे. 1 अंकी मूळ संख्या विचारले, सर्वात मोठी. आता 2 3 5 7 या 1 अंकी मूळ संख्या आहेत. सगळ्यात मोठी कुठली आहे? 7 आहे. आणि सगळ्यात लहान 2 अंकी समसंख्या विचारली. 2 अंकी संख्येची सुरुवात 10 पासून होते, 10 11, आणि ही पहिलीच संख्या जी आहे ती संयुक्त आहे. म्हणजे 10 गुणिले 7 यांचा गुणाकार विचारलेला आहे थोडक्यात. म्हणजे 10 7 77 हा त्यांचा गुणाकार येईल. म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर ए. त्यानंतरचं पुढील गणित आहे. 72 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? आणि पर्याय दिलेले आहेत. आता 72 न भाग घालवायचा आपल्याला. एवढ्या मोठ्या संख्येनं भागाकार करणं आपल्याला एवढं सहज शक्य नाही प्रत्येक पर्याय. मग ह्याला काय करायचं?
तर कसोट्या वापरायच्या. तर कसोट्या आपल्याला 72ची कसोटी माहिती नसते, मग काय करायचे, ह्याचे अवयव पाडायचे. असे दोन संख्याचा गुणाकार लिहायचा की ज्याचे आपल्याला कसोट्या माहिती आहे. आता 72चं जर अवयव पाडलं तर 8 9 72, यांचा गुणाकार केला तर तो 72 येतो. मग 8 आणि 9ची कसोटी आपल्याला माहिती आहे. मग त्या कसोट्या या दोन्ही कसोट्या ज्या संख्येला लागतात त्या संख्येला 72 ने निशेष भाग जाणार आहे. मग आपण काय करूया, सुरुवातीला 9ची कसोटी लावू आणि पर्याय कट करून टाकू. बघा 9ची कसोटी काय आहे, तर अंकांच्या बेरजेला 9 न भाग गेला पाहिजे, तर त्या पूर्ण संख्येला 9 न भाग जातो. आता बघा पहिली संख्या घ्या, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 16 17 18, 9 न भाग जातो. ठीक आहे. त्यानंतर हे बघा 9 आणि 7 किती येणार, 7 आणि 14 15 16, 16 आणि 3 19, 19 आणि 4 23, 23 आणि 4 27, याला पण 9 न पूर्ण भाग जातो. त्यानंतर या संख्येला 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 5 20, 20 आणि 4 24, याला जात नाही 9 न भाग, एक पर्याय कट झाला. त्याच्यानंतर 7 आणि 3 10, 10 आणि 8 18, 18 आणि 8 18 आणि 8 26, याला पण 9 न भाग जात नाही, म्हणजे दोन पर्याय कॅन्सल झाले. आता आपण 8 न भाग जाणार या दोन्हीपैकी कुठली संख्या असेल त्याला 72 न भाग जाणार. आता याला 8 ची कसोटी काय, तर शेवटच्या 3 अंकाला काय केला पाहिजे, 8 न पूर्ण भाग जायला पाहिजे, तर त्या संख्येला 8 न पूर्ण भाग जातो. मग 102 भागिले 8 केलं तर बघा 8 1 8, बाकी राहिले 2, इथून घेतले 2, 22 झाले, पूर्ण भाग जात नाही. 8 3 24, 8 2 16 येते, त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. आता शेवटचा पर्यायला 8 न भाग गेलाच पाहिजे. बघा त्यानंतर आता या संख्येला आपल्याला 8 न भाग गेलाच पाहिजे. शेवटचे 3 अंक घेऊन बघा त्याला 8 न पूर्ण भाग जातो का, म्हणजे 8 ची कसोटी लागते का, भागिले 8, 8 3 24, 8 4 32, बाकी राहिले 2, उतरून घेतले 4, 8 3 24, बाकी राहिले 0, म्हणजे ह्याला 9 ची पण कसोटी लागली आणि 8 ची पण कसोटी लागली, म्हणजेच 72 निशेष भाग जाणारी संख्या कुठली असणार, पर्याय क्रमांक बी 97,344. त्यानंतर पुढील गणित आहे, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौरस सेंटीमीटर असून बाजूंचे गुणोत्तर 3 4 5 या प्रमाणात आहे, तर त्याच्या कर्णांची लांबी किती आहे. आता काय दिले बघा, क्षेत्रफळ दिले 150 चौरस सेंटीमीटर आणि प्रमाण दिले बाजूंचं. मग जर आमचं प्रमाण 3 4 5 असेल तर त्या बाजू आपण काय करू, 3x 4x आणि 5x अशा मानू, कारण त्या प्रमाणानुसार ह्या बाजू असतील. आता त्यांनी काय दिले, क्षेत्रफळ दिले. मग आपल्याला काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ माहिती आहे काय आहे, क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, हे क्षेत्रफळ आहे. मग 1/2 गुणिले, आता जो मोठी बाजू असते तो कर्णवर्ग असतो आणि ह्यातला एक काय असणार, पाया आणि एक उंची असणार, म्हणजे 3x गुणिले 4x येणार. क्षेत्रफळ किती दिलंय, तर 150 दिलेलं आहे. मग हे आपण आता सोडवायचं आहे. हे जे 2 गुणिले इकडे गेलं भागिले इकडे गेलं का होणार, गुणिले होणार, म्हणजे इथं 300 होणार, 150 2 300 बरोबर 4 त्रिकम 12x वर्ग, बरोबर का. मग हे जे 12 गुणिले तिकडे गेलं का होणार, भागिले होणार, म्हणजे x वर्ग बरोबर 300 भागिले 12 होणार. बघा करून बघा, x वर्ग काय होणार, 12 1 12, 12 1 12, 12 2 24, 6 राहिले 60 झाले, 12 5 60, म्हणजे किती येणार, 25 येणार. x वर्ग बरोबर 25, म्हणजेच x बरोबर किती आले, 5 आले. मग आपल्याला काय विचारलंय, तर त्याच्या कर्णाची लांबी. आता कर्ण किती आहे, तर हा 5 आहे, 5x आहे, म्हणजे 5 गुणिले 5, कारण 5x आहे, 5x बरोबर 5 गुणिले ह्या x ची किंमत येते का, 5, म्हणजेच किती येणार, 25 सेंटीमीटर. हा काय येणार आहे, ई, याचं उत्तर येणार आहे. कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर. अशा पद्धतीने फक्त या क्षेत्रफळाच्या सूत्रावर नाही आपल्याला गणित सुटतं. त्यानंतर पुढील गणित आहे, 2 मीटर उंची व 1.4 मीटर तळाचा व्यास असलेल्या एका धातूचा बंदिस्त दंडगोल बनवण्यास एकूण किती पत्रा लागेल. म्हणजेच आपल्याला काय विचारलंय, थोडक्यात तिथे दंडगोल बनवायचं, म्हणजे वृत्तचिती कशी असते, ती बंदिस्त बनवायची आहे. तर म्हणजे खालचा गोल पण पॅक केला पाहिजे, वरचा गोल पण बंद केला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, एकूण पत्रा काढायचा असेल तर त्याचं पृष्ठफळ काढावं लागेल, पण बंदिस्त बनवायचे म्हणजे तिन्ही भागांचं, हे 2 वर्तुळाकार पृष्ठभाग आणि एक वक्राकार पृष्ठभाग, असे 3 भागांचं पृष्ठफळ आपल्याला काढावं लागेल, एकत्रित पृष्ठफळ, आणि ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. मग आपल्याला सूत्र माहिती पाहिजे आपल्याला काय आहे, तर एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसात r अधिक h. हे काय आहे, या तिन्हीचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं म्हणजे जेवढा पत्रा लागेल त्याचं हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये फक्त आपल्याला किमती घालायच्या आहेत, तर आता घाला. 2 पायची किंमत 22/2 गुणिले 22/7 गुणिले r किती आहे, हा व्यास आहे, d आहे. आपल्याला याचा त्रिज्या काढायची, r करायचं असेल तर ह्याला निम्म घ्यावं लागेल, म्हणजे 0. काय येणार, 7 येणार. त्रिज्या याची 0.7 येणार आणि कंसात r अधिक h, r किती आहे 0.
7 अधिक h किती आहे 2. हे आपल्याला मिळालं समीकरण. हे फक्त समीकरण सोडवून घ्यायचं. 7 एके 7, 0.1 चा भाग लागेल 7 एके 7 ला, बरोबर. 22 दुनी 44 आलं आणि गुणिले 0.1 कंसात 0.7 अधिक 2 म्हणजे 2.7 होणार. म्हणजेच हे काय होणार 0.27 होणार. म्हणजे 44 गुणिले 0.27, 27 एके 27 आणि दशांश चिन्ह 1 आणि 2 घरात सोडून म्हणजे 1 आणि 2 घरात सोडून दशांश चिन्ह. अशा प्रकारे आता ह्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर करायचं पहिला दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा. 27 चोक 108, 108 शी 8 ह्याच्या लागले किती 10. 27 चोक 108, 108 आणि 10 118 आलं, बरोबर आहे का. हे आलं याचं उत्तर. आणि दशांश चिन्ह 2 घरं सोडून 1 2 1 आणि 2 घरं सोडून दशांश चिन्ह म्हणजे 11.88 चौरस मीटर इतकं काय यायला लागेल आपल्याला याचा पत्रा लागेल. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील गणित आहे. एका वस्तूवर शेकडा 20% सूट दिली, पुन्हा 10% सूट दिली, तर त्या वस्तूवर एकूण किती शेकडा सूट दिली असा प्रश्न आहे. म्हणजे क्रमानं सूट दिले, एकदा सूट दिल्या परत एकदा सूट दिल्या. तेव्हा एक सूत्र आहे, जेव्हा क्रमानं सूट दिलेली असते तेव्हा काय सूत्र आहे बघा. क्रमागत सूट दिलेली असती तर छापील किंमत 100 मानायची. छापील किंमत याची काय मानायची, छापील किंमत 100 मानू. छापील किंमत 100 मानल्यानंतर त्याच्यावर सूट ज्या दिल्यात ते त्यातनं वजा करायचं. आता कसं सूत्र आहे बघा. तर पहिली किंमत 100 वजा पहिली किंमत, फर्स्ट किंमत भागिले 100 गुणिले 100 वजा सेकंड सूट जी आहे, सेकंड सूट किंमत नाही सूट, दुसरी सूट भागिले 100 आणि गुणिले याला छापील किंमत किती मांडली आपण 100 मांडली. तर आपल्याला काय मिळते याची विक्री किंमत मिळणार. विक्री हे सूत्र आहे. विक्री किंमत पहिला काढायची आणि किती बदल झालाय ते आपण बघायचं. किती रुपयाला ही वस्तू विकली जाणार शेवटला ते काढायचं. आता 100 पहिली सूट 20 आहे, 100 वजा 20 छेद 100 गुणिले 100 वजा सेकंड सूट 10 आहे म्हणून 10 भागिले 100 आणि गुणिले हे 100 म्हणजे किती येणार बघा 80 छेद 100 गुणिले 90 छेद 100 गुणिले 100. ह्या 100 ला हे 100 कॅन्सल झाले, ह्याला ही 0 कॅन्सल झाली, ह्याला ही 0 कॅन्सल झाली म्हणजे किती आले 90/72. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे 72 असणार आहे. सुरुवातीची किंमत किती रुपये मानलेली 100 मानलेली, 72 ला विकली म्हणजे जी राहिलेली रक्कम आहे ती सूट दिली. म्हणजे 100 वजा 72 किती सूट दिली तर 28% इतकी सूट दिली. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर येईल. 28% एवढं सूट मिळेल, एकूण सूट 28%. त्यानंतरचं गणित आहे. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 kg आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 kg आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती. बघा प्रश्न दिसायला सोपा आहे पण थोडंसं आपण विचार केला पाहिजे. समजा 18 kg पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन, बादली जर निम्मी केली तर वजन किती पाहिजे होतं 9 kg पाहिजे होतं, पण वाढले किती 10 kg. म्हणजे जे उरलेलं 1 kg वजन आहे ते बादलीचं वजन असणार आहे अर्ध्या बादलीचं वजन 1 kg आणि पुढच्या अर्ध्या बादलीचं वजन 1 kg, असं मिळून काय आहे ते 2 kg वजन आहे. म्हणजे बादलीचं वजन किती असणार आहे 2 kg असणार आहे. पण याचा ताळा सुद्धा आपण करून बघूया. बघा आता जर समजा 2 kg वजन घेतलं, सुरुवातीला पूर्ण बादलीचं वजन किती 18 वजा 2 किती येणार 16 kg. म्हणजे 16 kg काय आहे पाणी आहे किंवा भरलेलं बादली पाण्याने भरलेलं म्हणजे पाणी आहे ते. मग पाण्याचं वजन निम्म केलं म्हणजे 8 केलं, पण बादलीचं वजन निम्म होत नाही 2च राहणार. म्हणजे 8 आणि 2 किती राहणार अर्धी बादली केल्यानंतर पाण्याचं वजन अर्ध केल्यानंतर बादलीचं वजन 10 केले म्हणजे जुळतं इथे 10 ला 10 जुळते. म्हणून पर्याय क्रमांक ए हा आपला बरोबर आलेला आहे. त्यानंतर पुढील गणित आहे. 3 7 11 15 या संख्या मालेतील क्रमाने येणारी 40वी संख्या कोणती असं विचारले. क्रमाने येणार फरक बघा कितीचा आहे 4चा फरक आहे, याच्यामध्ये 4चा फरक आहे याच्यामध्ये, म्हणजे 4 न संख्या वाढत जातात आणि 40वी संख्या आपल्याला विचारली आहे. तर काय करायचं पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे, पहिली संख्या किती 3 आणि त्याच्यानंतर विचारले 40 आहे. म्हणजे पहिली जर आपण पकडली तर राहिल्या किती अजून 39 अजून याच्यामध्ये ऍड करावं लागतील. म्हणजे राहिले किती 39 आणि फरक कितीचा आहे 4चा. म्हणून 39 ला काय करायचं 4 न गुणायचं. एवढ्या पुढे आपल्याला जाय 3च्या पुढे एवढ्या अंकाने आपल्याला पुढे जायचं आहे की 39चा 4 न गुणल्यानंतर जो फरक येईल तो 4 न का गुणले तर याच्यातला फरक किती आहे 4 न संख्या वाढल्यात म्हणून. 9 चोक 36 शी 6 चलले 3 4 त्रिकम 12 आणि 3 15 म्हणजे 156 एवढा फरक वाढेल. कुठं 3च्या पुढे म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागेल 3 मिळवावं लागेल. म्हणजे किती 6 3 9 5 5 म्हणजे 159. 3 नंतर या क्रममालिकेतील
40वी संख्या कोणती येणार आहे 159, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल, 159वी संख्या. जर डायरेक्ट त्यांनी विचारलं असतं की 3 नंतर येणारी 40वी संख्या कोणती, तर आपण 40ला डायरेक्ट 4 न गुणलं असतं, 160 अधिक 3 म्हणजे 163 केलं असतं. पण त्यांनी असं विचारलेलं नाही, डायरेक्ट ह्या मालिकेतील विचारले. 3 नंतर विचारलेलं असतं तर 163 आलं असतं, पण क्रमानं मालिकेतील विचारले त्यामुळे 40वी संख्या 159 येणार आहे. कन्फ्युजन थोडंसं होतंय, पण प्रश्न नीट वाचल्यानंतर आपल्याला याचं नेमकं उत्तर लक्षात येईल. त्यानंतरचं गणित आहे, एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचल्यानंतर 125 पाने वाचायची शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? आता एकूण पानं आपण एक्स मानू, एकूण पानं काय करू एक्स मानू. मग काय दिले एक्स बरोबर काय दिले, एकूण पानं म्हणजे काय, तर वाचलेली पानं अधिक शिल्लक पानं. किती पानं वाचल्या 3/5 भाग म्हणजे 3/5x, या एक्सच्या 3/5x भाग वाचलाय प्लस 15 पानं वाचलेत आणखीन, आणि तरी आणि शिल्लक पानं किती राहिलेत 125, म्हणजे ती पण आपल्याला याच्यामध्ये मिळवावी लागतील, म्हणजे आपल्याला ही एकूण पानं मिळाली. आता हे समीकरण मिळाले, फक्त आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. हे जे इकडे अधिक आहे इकडे गेल्यावर काय होणार वजा होणार, म्हणजे x वजा 3/5x बरोबर 15 अधिक 125 किती होणार 140. मग आता याचा छेद समान करून घ्या किंवा तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केला तर काय होणार, किंवा छेद समान करून घ्या. याचा छेद 5 करण्यासाठी काय करावं लागेल, 5x/5 वजा 3x/5 बरोबर 140. म्हणजे किती होणार बघा, 5x वजा 3x तर 2x/5 बरोबर 140 येणार. मग हे x इथंच ठेवा आणि 2/5 पलीकडण्या 140 गुणिले 5/2 उलटून गुणाकार होणार, बे 14 70 गुणिले 5 म्हणजे 7 35 350. एक्स बरोबर किती आलं 350. म्हणजे त्या पुस्तकात किती पानं असणार आहेत 350 पानं असणार आहेत. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढील गणित आहे बघा, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतक्या वेगाने काम करतो. पुढे काय दिले बघा, अ एकटा 12 दिवसात काम करतो. अचं काम दिले, एक काम करायला त्याला 12 दिवस लागतात, तर अ ब क मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा काय केले बघा, अ ला एक काम करायला किती दिवस लागतात 12 दिवस लागतात. मग एका दिवसात तो किती काम करणार, तर 1/12 काम करणार, कारण एक काम करायला 12 दिवस लागत असतील तर एका दिवसात तो 1/12 काम करणार. आता अ चा जो वेग आहे तो ब च्या काय आहे दुप्पट आहे, म्हणजे ब ला 24 दिवस लागणार आहेत. म्हणजे ब काय करणार आहे, ब च एका दिवसात किती काम करणार 1/24. आपण ह्या 12 दिवसाच गृहीत धरून करायला लागलोय. ब च काय होणार आहे 24 दिवस लागतात. आता जो क आहे तो काय करतो, त्या दोन्हींचं एकत्रित जितके दिवस लागतील तितके काम तो काय करतो म्हणजे त्या दोघांच्या इतका वेग त्याचा आहे. म्हणजे क चं काम काय होणार एका दिवसातलं तर 1/12 अधिक 1/24. आता छेद समान करून घेतला तर काय येणार 2/24. ह्याला 2 गुणा याला 2 गुणा, कारण 24 छेद करूया, अधिक 1/24 म्हणजेच किती येणार 3/24. 3 1 3 3 8 3 24. म्हणजे क चे जे काम आहे ते काम करायला क ला 8 दिवस लागतात एक काम करायला, म्हणजे कारण त्याचा वेग दोघांच्या इतका आहे म्हणून. मग एका दिवसातलं काम त्याचे किती येणार 1/8. आता तिघं मिळून विचारले एका दिवसात किती आपण काढू. तिघं विचारले काय एका दिवसात किती काम करतील, म्हणजे 1/12 अ चं काम अधिक 1/24 ब चं काम अधिक 1/8 हे क चं काम आहे एका दिवसातलं. तिघं मिळून एका दिवसात किती काम पूर्ण करतील ते आपण पाहू. आता छेद सगळ्याचा 24 करून घेऊ, म्हणजे हे किती होणार 2/24 येणार, अधिक हे 1/24 आहे तसंच, ह्याला छेद 24 करण्यासाठी 8 24 म्हणजे 3/24 येणार. म्हणजेच किती येणार 24 छेद समान झाला, 2 आणि 1 3 3 आणि 3 6 म्हणजे 6/24. हे त्यांचं तिघांचं मिळून एका दिवसातलं काम. मग काय करायला संक्षिप्त द्या, 6 1 6 6 24 म्हणजे त्यांना किती दिवस लागणार आहेत एका दिवसामध्ये ते 1/4 काम करणार आहेत. म्हणजेच दिवस किती लागणार सगळं काम करायला 4 दिवस लागणार. जेवढा छेद येईल तितके दिवस ते लागणार आहेत. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, 4 दिवस या तिघांना मिळून लागणार आहेत. त्यानंतरचं पुढचं गणित आहे, ताशी 60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला. एकूण प्रवास काढायचा. काय केले, पहिला 60 किलोमीटर वेग होता, तोच वेग 75 किलोमीटर झाला. वेग वाढवल्यामुळे जो काळ आहे तो कमी झाला. किती कमी झाला 48 मिनिटं कमी झाला. आता आपण काय करायचं अशा वेळी, तर 60 आणि 75चा पहिला काय करायचा लसावी काढायचा.
आता 60 आणि 75चा लसावी का काढायचा बघा सांगतो तुम्हाला. तर 60 आणि 75चा लसावी किती येणार बघा. 60चा पाडा लिहा 60, 120, 180, 24, 240, 6 30, 300. 75चा काढा 150, 225, 300 म्हणजे किती येणार यांचा लसावी 300. यांचा लसावी आला 300 बरोबर आहे. मग आपलं अंतर थोडक्यात आता 300 झालं असं समजू आपण. 300 किलोमीटर अंतर झालं असं मानलं. मग आता काय करायचं तर बघा. तर आता काय तर 60 किलोमीटर अंतर जायला 300 किलोमीटर अंतर जायला 60च्या वेगाने किती तास लागणार 5 तास लागणार बरोबर आहे. आणि तोच 300 किलोमीटर अंतर 75 किलोमीटरच्या वेगाने जायला किती लागणार 75 500 4 तास लागणार. 75 चोक 300 4 तास लागणार बरोबर. कितीचं अंतर पडलं 1 तासाचं अंतर पडलं. 300 किलोमीटर जेव्हा अंतर होईल तेव्हा 1 तासाचं अंतर पडलं पण काळाचं अंतर पडलंय. पण ऍक्च्युअल मध्ये किती पडले 48 मिनिटाचं अंतर पडले म्हणजे 1 तासाचं अंतर म्हणजे 300 किलोमीटर तर नसणार आहे. मग काय करायचं पुढे बघा. तर 6ला काय करायचं 6 गुणिले 5 60 मिनिटाचा फरक म्हणून 5 बरोबर किती आलं 300 आलं. त्याच पद्धतीने इथं काय करायचं आहे तर 60ला 4 न गुणायचं कारण इथं 4 तास लागले. इथं 5 तास म्हणून 5 न गुणले. 75 आपल्याला किती लागल्यात 4 गुण लागल्यात म्हणजेच इथं अंतर येईल 6 चोक 24 240 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. 240 किलोमीटर काय होणार आहे ते एकूण अंतर असणार आहे. याच्यासाठी तुम्ही पर्याय कट पद्धत वापरू शकता. ती सुद्धा वापरली तरी चालेल. त्यानंतरचं गणित आहे. एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत व तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत. अशा क्रमाने एकूण 30 रांगा आहेत. तर एकूण झाडे किती मगाशी आपण जे गणित बघितलं त्या पद्धतीने इथं आपण काय करायला पाहिजे पहिल्यांदा एकूण आपण मगाशी 40व्या क्रमांकात संख्या विचारली तशी आपण आता 30व्या रांगेत किती झाडं असणार आहेत ते पहिल्यांदा काढूया. ते सूत्र पण आहे किंवा डायरेक्ट आपण मगाशी केलं तसं 3चा फरक आहे म्हणून काय करायचं तर पहिली संख्या 24 आणि 30वी काढायची म्हणजे 29वी आपल्याला काढावं लागेल. 30 एकूण आहे म्हणून त्याला गुणिले 3 करावं लागेल कारण का 3चा फरक आहे 24 27 30 3चा फरक म्हणून 3 न गुणलं 9 त्रिक 27 7 हाताला आले 2 3 2 6 7 8 87 आले अधिक ही पहिली संख्या 24 म्हणजे 7 आणि 4 11 हाताला 1 8 आणि 3 11 म्हणजे 30वी संख्या किती येणार 111. पहिली संख्या किती आली 24. यांच्या पण सरासरी काढायची झाली तर आपल्याला माहिती आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 मग सरासरी किती येणार पहिली संख्या 24 आणि 30व्या रांगेची संख्या 111 भागिले 2 याची सरासरी येणार. मग किती येणार बघा 111 अधिक 24 135 भागिले 2 म्हणजेच किती येणार बे के बे बेसक 12 बेसत्ती 14 67.5 67.5 ची सरासरी आली बरोबर. अशा एकूण किती रांगा आहेत 30 रांगा आहेत म्हणून याला परत काय करावं लागेल गुणिले 30 करावं लागेल. किती येणार बघा 3 न गुणून बघा 3 5 1505 हाच्याला 1 7 त्रिक 21 21 आणि 1 22 हाच्याला 2 6 त्रिक 18 18 आणि 2 20 आणि ही शून्याची 0 आणि दशांश चिन्ह एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणजे 2025 इतकी झाडं त्याच्यामध्ये असली पाहिजे. जर तुम्हाला हे डायरेक्ट सूत्रानं काढायचं असेल शेवटची संख्या तर सूत्र आहे T30 बरोबर पहिली संख्या 24 म्हणजे ए अधिक एकूण संख्या 30वी काढायची आहे वजा 1 आणि त्यातला फरक 24 27 30 यातला फरक 3चा आहे म्हणून त्याला 3 ने गुणायचं. हे काढल्यानंतर आपल्याला 30व्या रांगेतील झाडं कळतील म्हणजे 24 अधिक 30 वजा 1 29 गुणिले 3 म्हणजे 24 अधिक 29 त्रिक 87 म्हणजेच किती येणार 111. 30व्या रांगेत 111 झाडं पहिल्या रांगेत 24 झाडं मग त्यांची सरासरी काढा 111 अधिक 24 भागिले 2 ही त्याची सरासरी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 म्हणजेच 135 भागिले 2 म्हणजेच 67.5 ही त्यांची सरासरी आली. आणि एकूण झाडं विचारलेले 30 रांगेतली म्हणून याला गुणिले 30 केलं तर उत्तर आपल्याला मिळून जाईल 67.5 गुणिले 30 उत्तर किती येणार तर 2025 उत्तर येणार आहे. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए 2025. त्यानंतरचं पुढील गणित आहे. एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे. 2 वर्षानंतर त्यांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते तर त्याच्या मुलाचे आजचे वय किती. तर काय करायचं बघा मुलग्याचं वय x माना वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त म्हणजे x अधिक 24 होणार. हे मुलगा हे वडील बरोबर. आता 2 वर्षानंतर ह्याचं वय किती होणार x अधिक 2 होणार. यांचं वय किती होणार x अधिक 24 अधिक 2 म्हणजे x अधिक 26 होणार. हे यांचं 2 वर्षानंतरचं वय आणि 2 वर्षानंतरच्या वयाचं त्यांनी गुणोत्तर दिले ते दुप्पट होते म्हणजे याच्या दुप्पट होते बरोबर आहे का. म्हणजे हे कंसात त्याच्या दुप्पट होणार म्हणजे हे किती येणार 2x अधिक 2 4 आणि हे बरोबर कधी येणार
2 वर्षांतर x अधिक 26 हे आपल्याला समीकरण मिळालं. हे समीकरण सोडवायचं तर 2x हे x अधिक इकडे गेल्यावर वजा x होणार बरोबर 26 हे अधिक 4 आहे तिकडे गेल्यावर वजा 4 होणार म्हणजे 2x मधून x गेले x राहिले x बरोबर 26 वजा 4 22 म्हणजे x आपण कोणाला मानले मुलग्याला मानले. विचारले मुलाचे वय किती येणार 22. पर्याय क्रमांक डी. त्यानंतरचं गणित आहे एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा काय करायचं 12 लोक आहेत. पहिली जी व्यक्ती आहे ती 11 जणांना हस्तांदोलन करणार. दुसरी व्यक्ती किती करणार 10 लोकांना करणार. तिसरी व्यक्ती किती करणार 9 लोकांना. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या लोकांपर्यंत जायचं आहे. इतकी हस्तांदोलन होतील. ह्याची आपल्याला थोडक्यात काय करायचे बेरीज करायची म्हणजेच क्रमानं 1 ते 11च्या संख्यांची बेरीज करायची. मग ही सोप्या पद्धतीने कशी करायची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 ही त्यांची सरासरी आणि गुणिले त्याला एकूण संख्या 11 आहे म्हणून 11 ने गुणायचं म्हणजे किती होणार 12/2 गुणिले 11 म्हणजे किती होणार 12/2 6 गुणिले 11 म्हणजेच 66 म्हणजेच एकूण किती हस्तांदोलन होतील 66 इतकी हस्तांदोलन होतील म्हणून याचं उत्तर येईल 66 हस्तांदोलन. त्यानंतर पुढील गणित आहे 6450 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती. एकदम सोपा प्रश्न आहे. सरळ व्याज सूत्र आपल्याला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल किती आहे 6450 गुणिले दर किती आहे 5 गुणिले काळ किती 4 भागिले 100 काय शून्याला शून्य गेली 5 एके 5 5 दुनी 10 बे के बे बे दुनी 4 म्हणजे किती राहिलं 645 गुणिले 2 म्हणजेच किती 5 दुनी 10 शून्य आचाराला 1 4 दुनी 8 आणि 1 9 6 दुनी 12 1290 एवढे याचं सरळ व्याज येईल म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचं गणित आहे एका पिशवीमध्ये 8 लाल 7 निळे 6 हिरवे चेंडू आहेत. त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती. संभाव्यतेवर आधारित हे गणित आहे. तर त्याचं सूत्र आहे बघा एकूण चेंडू पहिला काढायचे तर 8 लाल आहेत अधिक 7 निळे आहेत अधिक 6 हिरवे आहेत म्हणजे एकूण चेंडू किती आहेत 21 चेंडू आहेत. एकूण 21 चेंडू आहेत म्हणून याची नंबर ऑफ संच किती होणार एन ऑफ एस किती येणार एन ऑफ एस म्हणजे हा संच कितीचा होणार 21 चा होणार म्हणजे एन ऑफ एस किती येणार 21. त्यानंतर आता त्याची संभाव्यता नसण्याची विचारली की एक चेंडू काढायचा त्यातला आणि कशापैकी काढायचा आहे तर लाल किंवा हिरवा नसावा. आता किंवा शब्द वापरल्यामुळे आपण बेरीज करायचा तर लाल नसण्याची शक्यता किती आहे लाल किती आहेत तर 8 आहेत म्हणजे 8C1 हे लालचं झालं प्लस हिरवा नसण्याची शक्यता किती 6 म्हणजे 6C1 हे सूत्र आहे आणि ह्यांची बेरीज किंवा हा शब्द आल्यामुळे ह्यांची काय करायची बेरीज करायची. किती येणार बघा 8C1 म्हणजेच 8 येणार आणि 6CA म्हणजे 1 म्हणजेच काय येणार 6 येणार म्हणजेच किती येणार 8 आणि 6 14 येणार म्हणजे नसण्याची संभाव्यता 14 कितीपैकी 21 पैकी 14 वेळा नसण्याची संभाव्यता येणार आहे कारण ते किंवा शब्द आल्यामुळे तर बेरीज करायचे म्हणजेच त्याची संभाव्यता किती येणार 14/21 बरं का 14/21 7 दुनी 14 7 त्रिक 21 2/3 हे त्याची असण्याची संभाव्यता येणार आहे. 2/3 ही असण्याची संभाव्यता आपल्याला विचारले कशाची नसण्याची विचारले म्हणजे राहिलेली संभाव्यता नसण्याचीच नाही. 2/3 मधून 3/3 मधून 2/3 गेले किती राहिले तर 1/3 म्हणजे 1/3 ही नसण्याची संभाव्यता असणार आहे म्हणून उत्तर येणार आहे त्याचं पर्याय क्रमांक डी 1/3. तर अशा प्रकारे या पेपरमधील सर्व गणितचा घटक आपण पाहिलेला आहे. याच्यानंतर मी राहिलेले घटक दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे ते तुम्ही नक्की पहा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे नवीन व्हिडिओ अवश्य पहा.